नमस्कार. द कॉलमच्या न्यूजपेपर रिव्ह्यूमध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. द कॉलमच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. न्यूजपेपर रिव्ह्यूमध्ये सुरुवात करूयात सकाळच्या हेडलाईन्सना. सकाळची अतिशय पॉझिटिव्ह अशी ही हेडलाईन्स आहे. आरोग्य जपणार, बळीराजालाही सांभाळणार अशा संदर्भातील सकाळनं बातमी केलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये होणाऱ्या सवलतींची बरसात, खर्चांवरील निर्बंध हटवणार अशा संदर्भातली जी बातमी आहे ती सकाळनं केलेली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली असून नव्या वर्षामध्ये अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला विशेष भेट देण्याचा सरकारचा इरादा आहे अशा संदर्भातील सकाळनं पहिली हेडलाईन्स केलेली आहे. तर सकाळची दुसरी हेडलाईन्स आहे ती म्हणजे कोरोना लसी संदर्भामधील लसीकरणाची उद्या देशभर रंगीत तालीम अशा संदर्भातील ही बातमी आहे. कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनं या मोहिमेच्या अंमलबजावणीची देशभरामध्ये रंगीत तालीम घेण्याची तयारी केली आहे. 2 जानेवारीला ही रंगीत तालीम होईल असं आरोग्य मंत्रालयाकडून कळतंय अशा संदर्भातील सकाळनं बातमी केलेली आहे. तर सकाळची तिसरी महत्त्वाची हेडलाईन्स आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची CBSEच्या परीक्षा या 4 मे पासून होणार आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे. 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून होतील तर 15 जुलैपर्यंत निकाल शक्य आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षा या 4 मे 2021 पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा 10 जूनपर्यंत संपवण्याचा प्रयत्न आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल यांनी केलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी तिसरी हेडलाईन जी आहे तर ती सकाळची आहे. तर लोकमतकडे वळूया. तर लोकमतने पहिली हेडलाईन्स केलेली आहे ती लसीकरणासंदर्भामध्ये, कारण अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. लसीकरणाचे उद्या रंगीत तालीम अशा संदर्भातील ही हेडलाईन्स आहे. सर्व राज्य सज्ज झालेले आहेत. नियोजन आणि अंमलबजावणीतील समन्वयाची चाचपणी देखील केली जाते. वर्षभर छळणाऱ्या कोरोना विषाणूवरती परिणामकारक ठरेल अशी लस दृष्टीपथामध्ये आलेली आहे. अशातच आता लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकार सज्ज झाले असून लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाची चाचपणी सुरू आहे अशा संदर्भातील लोकमतने पहिली हेडलाईन जी आहे तर ती केलेली आहे. लोकमतची दुसरी हेडलाईन्स आहे ती म्हणजे लेट लतीफ कर्मचाऱ्यांवरती सरकारनं उगारला बडगा. आता लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार आहे अशा संदर्भातील लोकमतची दुसरी हेडलाईन्स आहे. कार्यालयामध्ये उशिरानं पोहोचणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये चांगलाच चाप बसणार आहे. महिन्यातून केवळ 2 वेळाच जास्तीत जास्त 1.5 तास जे आहे ते येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या लेट मार्कसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची रजा जी आहे ती वजा करण्यात येणार आहे अशी बातमी जी आहे तर ती लोकमतनं केलेली आहे. लोकसत्ताकडे वळूयात. लोकसत्तानं देखील लसी संदर्भातीलच बातमी केलेली आहे. लसीची घोषणा आज अशा संदर्भातील ही बातमी आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीकडे लक्ष. देशभरामध्ये उद्या लसीकरणाची सराव फेरी जी आहे ती सुरू होणार आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे. सरलेले वर्ष झाकळून टाकणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत भारतीयांना नववर्ष प्रारंभीचं आनंदाची बातमी जी आहे तर ती येण्याची शक्यता आहे. महानियंत्रकांनी गुरुवारी या संदर्भामध्ये संकेत दिलेत. सिरम इन्स्टिट्यूटचे कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीबाबत तज्ज्ञ समितीची बैठक जी आहे ती आज होणार असून लसीकरणाची सराव फेरी ही शनिवारी देशभरात होणार आहे अशा संदर्भातील लोकसत्तानं बातमी केलेली आहे. तर लोकसत्ताची दुसरी बातमी आहे ती विद्यार्थ्यांसाठीचीच. CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षा या 4 मे पासून अशा संदर्भातील ही बातमी आहे. केंद्रीय शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर केल्या असून लेखी परीक्षा 4 मे पासून आणि प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून होणार आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे. आणि तिसरी हेडलाईन जी आहे ती आहे नववर्षात वीज स्वस्ताईची चाहूल. अतिशय महत्त्वाची बातमी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी खरं तर ही बातमी म्हणावी लागेल. वीज टंचाईच्या काळामध्ये विविध कारणे दाखवत जादा दराने वीज विकणाऱ्या खाजगी उत्पादकांनी आता वीज मुबलकतेमुळे आपली वीज वितरण घ्यावी यासाठी वीज निर्मिती खर्चामध्ये कपात करण्यास सुरुवात केलेली आहे अशा संदर्भातील ही बातमी आहे. त्यामुळे काहीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी नववर्षामध्ये ही म्हणावी लागेल. लोकसत्ताची ही तिसरी हेडलाईन्स. आणि आता जाऊयात पुण्यनगरीकडे. पुण्यनगरीनं देखील लसी संदर्भातीलच बातमी केलेली आहे. लसीची खुशखबर ठरणारा नववर्षाची भेट अशा संदर्भातील ही बातमी आहे. कोरोना महामारीमुळे बेजार झालेल्या देशवासियांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीची आज बैठक होणार आहे आणि त्यानंतर आता
कोविशिल्ड्स आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची जी आहे तर ती घोषणा करण्याची शक्यता जी आहे वर्तवलेली आहे. त्या अनुषंगानं खुशखबर नववर्षाची भेटू शकते अशा संदर्भातील ही बातमी आहे. तर दुसरी हेडलाईन्स आहे पुणे नगरीची, नववर्षामध्ये दवाई भी कडाई भी अशा संदर्भातील ही बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा जनतेला कोरोना विरोधामध्ये सावधगिरी बाळगण्याचे जे आहे आवाहन केलेलं आहे. अशा संदर्भातील पुणेनगरीनं दुसरी हेडलाईन्स केलेली आहे. पुणेनगरीची तिसरी हेडलाईन्स आहे, नव्या विषाणूच्या रुग्णांचा आकडा हा 25वर. खरं तर धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल, कारण कोरोनाचा नवीन विषाणू नवीन स्ट्रेन जो आहे तो आलेला आहे आणि त्या अनुषंगानं अतिशय धक्कादायक अशी बातमी, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या देशातील रुग्णांचा आकडा हा आता 25वरती पोहोचलेला आहे. या व्हायरसचे गुरुवारी राजधानीमध्ये 4 तर अन्य एका राज्यामध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे. अशा संदर्भातील ही बातमी आहे. तर खरं तर चिंता वाढवणारी ही बातमी. आता जाऊयात दिव्य मराठीकडे. दिव्य मराठीची पहिली हेडलाईन्स आहे, राज्याच्या आरोग्य आणि ग्रामविकास विभागामध्ये जानेवारी अखेरपर्यंत 8,000 पदांची भरती होणार आहे. अशा संदर्भातील ही बातमी आहे. दिलासादायक बातमी बेरोजगारांसाठी. आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभाग यामध्ये जानेवारी अखेरपर्यंत 8,000 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, त्यानंतर नंदुरबार या 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, अशी ही बातमी आहे. दिव्य मराठीची दुसरी हेडलाईन्स आहे ती म्हणजे नवीन वर्षामध्ये बाबू मंडळींवरती सरकारचा शिस्तीचा बडगा. अतिशय महत्त्वाची बातमी, कारण लेट लतीफांवरती आता कारवाई होणार आहे. सरकारनं शिस्तीचा बडगा हा कर्मचाऱ्यांवरती उगारलेला आहे. मंत्रालय तसेच मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कार्यालयामध्ये यापुढे महिन्यात केवळ 2 लेट मार्क जे आहेत तर ते माफ केले जातील. त्यानंतर प्रत्येक लेट मार्कला एका नैमित्तिक रजा जी आहे ती वजा केली जाईल. अशा संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. आणि आता जाऊयात स्थानिक बातम्यांकडे. सुरुवात करूयात सकाळच्या नगर टुडेनं. नगर टुडेची महत्त्वाची बातमी, साईबाबांच्या शिर्डीतून जाको राखे सय्या अशा संदर्भातील ही बातमी आहे. पालकांनी शिर्डीत सोडून दिलेल्या गतिमंद चिमुरडीला मिळाला साई आश्रय, अशा संदर्भातील ही बातमी आहे. साई मंदिराजवळ मंगळवारी गतिमंद मुलगी सापडलेली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी या भागातील CCTV फुटेज तपासले असता एका 35 वर्षीय व्यक्तीनं या गतिमंद मुलीला त्या भागामध्ये सोडून दिलं. मात्र त्यानं मास्क लावलेला असल्याकारणानं या व्यक्तीची ओळख जी आहे ती पटू शकलेली नाही. मात्र पोलीस जे आहेत त्याचा शोध घेत आहेत. मात्र या गतिमंद मुलीला जे आहे तो साई आश्रय मिळालेला आहे. तिला साई आश्रय या अनाथ आश्रमामध्ये मदतीसाठी दाखल करण्यात आलेला आहे. दुसरी सकाळ टुडेची बातमी आहे ती आहे 2.5 कोटी वसूल शहर वाहतूक शाखेची नववर्षातील कामगिरी. खरं तर बघितलं तर नगरमध्ये जे आहे वाहतूकचे नियम जे आहेत तर ते बऱ्याचदा मोडताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बातमी. शहरामध्ये वाहतुकीची कायमच बोंबाबोंब असते. वाहतूक नियमाचे पालन न करता दुचाकी स्वार जे आहेत ते शहरामध्ये निर्धास्त फिरतात. अशा बिनधास्त वाहन चालकांना आता वाहतूक पोलीस वठणीवर आणतायत. गेल्या 11 महिन्यामध्ये वाहतूक पोलिसांनी सुमारे 94,500 वाहन चालकांवरती कारवाई केलेली आहे आणि त्यातून त्यांनी 2,28,29,700 रुपये एवढा दंड जो आहे तो वसूल केलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे जर आपण नगरमध्ये वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर काळजीपूर्वक राहा आणि कृपया आपण जे आहेत वाहतुकीचे नियम पाळा. आता जाऊयात लोकमतकडे. लोकमतनं आर्थिक कारभाराच्या चाव्या ज्या आहेत त्या नव्या कारभाऱ्यांच्या हाती, अशा संदर्भातील बातमी केलेली आहे. ग्रामपंचायती पाठोपाठ जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचं सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह गावागावच्या विकास सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल हा नूतन वर्षामध्ये वाजणार आहे. तसेच जिल्ह्यातील 1,500हून अधिक विकास सेवा सहकारी संस्थांची मुदत संपलेली आहे. या संस्थांच्या निवडणुका देखील याच वर्षामध्ये पार पडतील. त्यामुळे आता नूतन वर्षामध्ये आर्थिक कारभाराच्या चाव्या ज्या आहेत त्या नव्या कारभाऱ्यांच्या हातात येणार आहेत, अशा संदर्भातील हॅलो अहमदनगरनं बातमी केलेली आहे. तर आता जाऊयात दिव्य सिटीकडे. नगरच्या वाहतूक शाखेला नव्या 25 पोलिसांचे बळ, अशा आशयाची ही बातमी आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेला आणखी 25 पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ देण्यात आले आहे. येत्या 3-4 दिवसामध्ये हे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेमध्ये हजर होणार आहेत. वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नुकतेच रुजू झालेले विकास देवरे हे वाहतूक
वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानं शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सुटण्यास नक्की मदत होईल अशा आशयाची दिव्य सिटीनं जी आहे ती बातमी केलेली आहे. तुर्तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा द कॉलम न्यूज. नमस्कार.